हॅलो, कोन्निचिवा, वेलकम टू जॅपनीज टुटो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॅपनीज कल्चर, तिथलं फूड कल्चर आणि फेस्टिवल सांगितले होते. तर मी म्हणलेलं की मी पुढच्या व्हिडिओमध्ये हिरोशिमा नागासाकी बॉम्ब ब्लास्टची थोडी माहिती देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरोशिमा आणि नागासाकी बॉम्ब ब्लास्ट झालेला ना त्याची माहिती देणार आहे. तर 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने बॉम्ब टाकलेले हिरोशिमा आणि नागासाकीवर. हा फोटो आहे हिरोशिमाचा, जेव्हा तिथे बॉम्ब पाडलेला तेव्हाचा हा फोटो आहे. केवढा मोठा क्लाउड झाला बघा, केवढा मोठा बॉम्ब असेल तो. इथे पण बघा, हा फोटो आहे नागासाकीचा. आणि तिथे एक पीस पार्क सुद्धा आहे. जिथे वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत, ते त्यांच्या श्रद्धांजलीसाठी. तर मी तुम्हाला थोड्यांची माहिती सांगतो आणि त्यांचे फोटोज सुद्धा दाखवतो. तर तिकडे खूप फाउंटेन आहेत. का तर जेव्हा बॉम्ब पडलेला तेव्हा त्याची हीट खूप होती ना, आणि मग जे वाचलेले ते इकडे तिकडे पळायला लागले पाणी पाहिजे म्हणून. पण बॉम्बमुळे पाणी पण नव्हतं, ते बिचारे तसेच मेले. त्यासाठी म्हणून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी तिथे फाउंटेन्स आहेत. आणि तिथे ग्राउंड झिरो नावाचा मेमोरियल सुद्धा आहे. जी लोक बॉम्बमध्ये मेलेली त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा मेमोरियल आहे. थँक्यू. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॅपनीज शिकायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे बघत राहा तुमच्या वज्रदादाला. बाय.